नेते गजानन कीर्तीकर यांनी एकसंध शिवसेनेबाबत वक्तव्य केल्यानंतर चर्चांना पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे। उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी एकत्र येण्याबाबत कीर्तीकरांनी थेट भाष्य केले आणि त्यानंतर राजकारण कोणत्या दिशेने किंवा कोणत्या वळणावरती पोहोचले हा रिपोर्ट बघूया। या दोघांनी एकत्र आल्यानंतर एकनाथ शिंदेने सुद्धा त्यांच्या सोबत यावं अशी मनामन इच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो। कारण त्याशिवाय भक्कम आणि एकसंघ शिवसेना महाराष्ट्राला मिळणार नाही। गजानन कीर्तीकर यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालंय। उद्धव ठाकरेंची शिवसेना ही काँग्रेस प्रणित तर एकनाथ शिंदेंची शिवसेना ही भाजप प्रणित असल्याची टीका कीर्तीकरांनी केली होती। कीर्तीकर यांचं वक्तव्य अनेक अर्थांनी महत्त्वाचं आहे, कारण गजानन कीर्तीकर यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंसोबत काम केलं। एकनाथ शिंदेंच्या पक्षात असलेल्या गजानन कीर्तीकर यांनी शिवसेना भक्कम करण्यासाठी उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी एकत्र येण्याचं आवाहन केलं। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच गजानन कीर्तीकरांनी हा श्री गणेशा केला। तर गजानन कीर्तीकरांना एकनाथ शिंदेंसोबत जाऊन पश्चाताप झाल्याचा दावा चंद्रकांत खैरेंनी केला। मोठे साहेबांच्या बरोबर, उद्धव साहेबांच्या बरोबर काम केलं आहे। आता ते चुकून तिकडे गेलेले असेल, त्यांना कळलं की आपण उगाच इकडे आलो आणि म्हणून ते म्हणतात की बरोबर भारतीय जनता पार्टीच्या बरोबर या ठिकाणी एकनाथ शिंदे होते आणि एकनाथ शिंदेंनी आणि दोघांनी मिळून ती आपली शिवसेना फोडली। हे त्यांना पण दुःख झालेलं आहे। त्यांनी एकदा पुस्तकात पण सांगितलेलं आहे, त्यांना पण दुःख झालं की दोघांनी मिळून ही शिवसेना फोडली की जे शिवसेना गावागावात गजाभाऊ गावागावात गेलेले, आपल्या जालना जिल्हा, इकडे मराठवाडा सगळीकडे गावागावात गेलेले। चंद्रकांत खैरेंनी कीर्तीकरांच्या आडून एकनाथ शिंदेंवर साधलेला निशाणा आणि कीर्तीकरांनी केलेल्या भाजप प्रणित शिवसेना या वक्तव्यामुळे चांगलीच खळबळ उडाली। त्यामुळे हे गजानन कीर्तीकरांचं वैयक्तिक मत असून ही पक्षाची भूमिका नसल्याचं रामदास कदम यांनी स्पष्ट केलं। जो विषय आहे तो त्यांचा वैयक्तिक होता, पक्षाचा नाही। एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की उद्धव ठाकरे सोबत कोणी जाणार नाही। उद्धव ठाकरेंचा सहभाग सगळा कारभार आता संपलेला आहे राजकीय। हम दो हमारे तीन एवढंच शिल्लक राहणार आहे। ते मी अनेक वेळेला बोललोय, पण ठाकरे बँड आता आमच्याकडे आहे। रामदास कदमांनी सारवासारव केलेली असली तरी गजानन कीर्तीकरांनी ही शिवसेना भक्कम व्हावी यासाठी कोणतीही पर्वा न करता थेट वक्तव्य केलं। तर त्याआधी उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबतच्या युतीबाबत शुक्रवारी सूचक विधान केलं होतं, जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होईल। त्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का या राजकीय चर्चांना उधाण आलं। गिरगावमध्ये बॅनरही लागले। त्याआधी डोंबिवलीत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे आंदोलन केलं। नाशिकमध्ये तर मनसेच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनाला ठाकरेंचे शिवसैनिक उपस्थित होते। दोन्ही पक्षातलं अंतर झपाट्यानं कमी होत असतानाच गजानन कीर्तीकरांनी केलेल्या वक्तव्यानं आता तीन पक्ष एकत्र येण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत का असा प्रश्न निर्माण झाला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।